श्री स्वामी समर्थ 21 श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकाराने. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शक 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षडचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते दवा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित पावन न्यातीत उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे. तेथेचे बाळपण गेले आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहान असा. आबालवृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्धार्थे देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले दोन्य संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हाराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार. ते यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसपा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्ता त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन. त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला यावर जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुर आरोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढ होई विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती. मोक्षपद मिळवत्या अंकी. सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवसो. भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला. जी ही प्रसिद्धीसा आणिला.
त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळू वा. दोन्ही कर जोडोनी आता हेची विनविनी. ग्रंथ संरक्षका लागोनी सुखी ठेवा दयाळा. आता ज्ञानी वाचक सती त्यास करू एक विनंती. मी केवळ हीनमती कवित्व करू नेनेची. परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे. उभगण मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी गोविंदा. भक्त तारका आनंद कंदा नामातीता भेदा. मर्दन सर्वेशा विश्वंभरा विनाशा. पुराण पुरुषा अनंत वेशा भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना. विधिताता कमलवदना हृदय कमळी वसावे. मच्छ कुर्म वराह जान नरसिंह आणि वामन. परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ. सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.